आज आपण नाही का 2023 साली विचारलेले तलाट्याला नाही का गणित विचारले. आपण ह्या गणिताचं सोल्युशन पाहणार आहोत. ए आणि बी या दोन तोट्यांनी एका मोठ्या टँकरला अनुक्रमे 60 मिनिटात आणि 40 मिनिटात भरता येते. जर बीचा वापर अर्धा वेळ केला आणि ए व बी यांचा एकत्रित वापर अर्धा वेळ केला तर रिकामा टँकर भरण्यासाठी किती मिनिटे लागतील? बरोबर. तर 20 मिनिटे, 15 मिनिटे, 27.5 मिनिटे, 30 मिनिटे असे ऑप्शन दिलेत आपल्याला. बघूया आपण ट्रिकने सॉल्व करूया. LCM मेथडने एक मिनिट. एने किती दिवस लागते रे? आपले किती मिनिट लागते? एला लागते बघा 60 मिनिट. आणि बी नाही का ते टँकर भरण्यासाठी नाही का 40 मिनिट घेते. सांगा ह्यांचा LCM काय येणार आहे? LCM येईल बघा 120. म्हणजेच 60ने 120ला भाग जर दिला तर 60 2 120 म्हणजे ए 2 भाग भरणार आहे आणि 40 3 किती 120 आणि बी किती रे 3 भाग भरणार आहे. अशा प्रकारे त्यांची इफिशियन्सी आपण फाइंड केलेली आहे. बरोबर. तर आता पुढे कंडिशन काय दिली बघा. जर बीचा वापर अर्धा वेळ केला म्हणजेच बी काय करतोय रे 2 भाग करतोय. मग अर्धा वेळ वापर केला म्हणजे अर्धा भाग करणार आहे. 3 भागामधला काय होणार आहे? अर्धा भाग करेल बघा. म्हणजेच 3/2 जी कंडिशन दिली त्यानुसार मी मान्य करायलो. नंतर ए व बी यांचा एकत्रित वापर नाही का अर्धा वेळ केला जाणार आहे. म्हणजे ए आणि बीची इफिशियन्सी बघा. एची आहे 2, बीची आहे 3. 3 2 किती 5. मग दोघांच्या नाही का अर्धा भाग करणार ते दोघे मिळून. म्हणजे अर्धा वेळ त्यांचा वेळ केलेला आहे, त्यांनी वापर झालेला आहे. बरोबर. आता आपल्याला काय करूया, ह्यांच्या दोघांची इफिशियन्सी आपलं किती भाग करतात म्हणजे हा एकटा बी आणि हे दोघांचं नाही का अर्धा भाग म्हणजेच A + B असणार आहे. मग बघा छेद इक्वल आहेत बघा. इथे 2 आहे, इथं 2 आहे. बरोबर. तर मग काय करणार, काय करायचं, अंशांची बेरीज करा. 5 आणि 3 8. बरोबर. 8 छेदामध्ये नाही का 2 जर केलं तर किती येणार आहे? 2 चौक 8. म्हणजेच बी आणि A + Bची इफिशियन्सी किती आली रे? 4 भागाची आली. आता आपल्याला काय करायचं आहे, टोटल काम करायचं. किती? 120 भाग करायचे. 120 किती इफिशियन्सी रे? ती आहे 4ची. मग ते 4ने नाही का ते 120ला डिवाईड करा. मग 4 3 किती रे? 4 1 4. 4 3 किती 12. इथं 0 अटॅच करा. म्हणजेच किती मिनिटे लागणार आहेत रे? ते 30 मिनिटे नाही का त्या ठिकाणी लागणार आहेत. बरोबर. 30 M. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे तुमचा? 4 असणार आहे. म्हणजेच D असणार आहे. अशा प्रकारे ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे. LCM पद्धतीने आपण सॉल्व केलेला आहे. अशाच ट्रिकच्या व्हिडिओमध्ये भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.